सकाळी सकाळी 3 वाजता उठून अंघोळीला पाणी ठेवलंय. आता अंघोळीनंतर तांब्यावर पाणी पिणं हे आम्हाला सांगितलं जातं म्हणून घेतलं पाणी आणि सेंट घेतलेला. आता सेंट आपला असला तर फुस नुसता मारतोय. आता दुसऱ्याचा असला की फुस, फुस, फुस. आता किती जण मित्र हे असं करतात मला तेवढं कमेंटमध्ये सांगा. वारीत गेलो त्यामुळे दिंडीत तर जायला लागणार त्यामुळे ही टोपी घातली बघा. सकाळी आमच्यातलं लवकर कोण उठलं नव्हतं. मी, प्रकाशदा आणि सचिन भाऊ तेवढं लवकर उठलो आणि सकाळी-सकाळी ही साखर खाल्ली बघा. का तर प्रवासाला जाणार आहे. एवढ्यात वडापाव आलंच. आता विषय असा होता की सकाळी 4:15 पर्यंत तरी निघायचं होतं, पण आम्ही निघालो 5:00ला. आता कुठलंच काम आमचं वेळेवर तरी होत नाही. आमचं बाकीचं कार्यकर्ते वर्षातनं एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शन घ्यायला जातातच. सकाळी-सकाळी लवकर उठल्यामुळं चहा नाश्ता कोणीच घेतला नव्हता. अंकलीच्या इथं आल्यानंतर पेट्रोल टाकून आम्ही चहा घेतला. आपलं बऱ्याच जणांचं प्लॅन एका रात्री ठरतात. मित्र म्हटला की नाही भावा जायला लागतंय, तर जायला लागतंयच. लेजेंड लोक हो. तिथं गेलो तर गर्दी ढीग. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कित्येक भक्त तिथं हजर होते. गेल्या गेल्या पोराशी टिळा लावायची. छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं जाऊन चंद्रभागेचं दर्शन घेऊन पुन्हा विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेलो. आता ह्याची सगळी माहिती